की ज्या शिवछत्रपतींनी स्वतःच्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये 1902ला आरक्षण दिलं जगात पहिल्यांदा, अशा शिवशाहूच्या वारसाला उपवास करण्याची, आमरण उपोषण करण्याची वेळ यावी, हे राज्यकर्त्यांचे चुकीचे धोरण आहेत आणि याचे फळं यांना भोगावे लागणार आहेत। नाही, महाविकास आघाडी आहे ना एकदम धूळफेक करते। मुख्यमंत्री तर अक्षरशः ना येडा बनून पेढा खातोय, स्पष्टपणे सांगतो। म्हणजे मराठ्यांना ना जेवायला घालायचं ना जगू द्यायचं, हे कट कारस्थान आज मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी करत आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेत। राज्यभरातून त्यांच्या या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना मिळतोय। अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये सध्या दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता योगेश केदार देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। काही दिवसांपूर्वीच शिवनेरीच्या कार्यक्रमामध्ये योगेशनंच उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला होता, त्यामुळे एक मोठा गदारोळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आज देखील योगेश अशाच पद्धतीने एक निषेध करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा एक पोशाख करून आलेला आहे। नेमकं त्याचं काय म्हणणं आहे, नेमका तो पोशाख काय आहे, आपण थेट त्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश याच ठिकाणी आज आलाय। मागं देखील या मराठा आरक्षणासंदर्भात सातत्यानं आवाज उठवताना आपण पाहिले, सर्व महाराष्ट्रानं पाहिलंय। आज देखील एक वेगळ्या पद्धतीने निषेध करण्यासाठी इथं पोहोचलाय, काय म्हणणं आहे तुझं? हे मराठ्यांना वनवास आणि छत्रपतींना उपवास हे संविधानामुळे नाही तर राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला भोगायला आलं, हे लिहून पाठी मी आलो आहे। तर वनवास म्हणजे काय? मराठवाड्यामध्ये एक फार समृद्ध परंपरा आहे, वारकरी संप्रदायातलं एक उपांग आहे आणि गावोगाव वाल्मिकी रामायण कथा लावली जाते आणि दर दिवशी काही अध्याय वाचले जातात आणि त्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान राम वनवासाला निघतात अयोध्येमधनं, त्यावेळेला गावातले काही तरुण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये गावच्या बाहेर पडतात आणि वनवासाला 14 दिवस बाहेर राहतात आणि गावाच्या बाहेर पडल्यापासून त्यांचा सांभाळ हा समाज करतो। दुसऱ्या गावात गेलेले लोक त्यांना जेवण खाणं देतात, ते करतात आणि जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये झोपायचं आणि 14व्या दिवशी गावात यायचं आणि गावात ज्या दिवशी येतात तो सुद्धा दिवस विशेष असतो। त्या दिवशी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असतो आणि पंचक्रोशी आजूबाजूच्या गावांमधनं हजारो लाखो लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात। तर त्या जुन्या परंपरेला पुनर्जीवित ही करावं, लोकांच्या मनामध्ये वनवासाच्या प्रती एक आपली एक प्रतिकात्मक तीव्र भावना असते। आता तसंच मराठ्यांचा सुद्धा वनवास चालू आहे। आज 93 पासून जर आतापर्यंत म्हणलं तर 28 वर्ष झाले, म्हणजे 2 तप आमच्या वनवासाच्या मध्ये 2 तपापेक्षा जास्त वनवासामध्ये गेलेले आहेत आणि हे आरक्षण हे राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आजपर्यंत गेले। मी अजय दादांना त्या दिवशीही प्रश्न केला होता। 23 मार्च 1994चा जो GR आहे, त्या दिवशी आपण आपल्या चुलत्यांनी शरद पवार साहेबांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि 14% असलेलं ओबीसींचं आरक्षण हे 30% वाढवलं। ते कुठल्या आधारावर? त्याचा एक आम्हाला श्वेतपत्रिका काढा आणि मराठ्यांना त्या श्वेतपत्रिकामधूनच पुढच्या आरक्षणाची दिशा ही सापडणार आहे, म्हणून ते श्वेतपत्रिका काढा अशीही माझी त्या दिवशी भूमिका होती। आणि आज आम्ही संभाजीराजेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे तरुण आलेलो आहोत। आज एक सगळ्यात विशेष म्हणजे आपल्याला इथं नोंद घेतली पाहिजे की ज्या शिवछत्रपतींनी स्वतःच्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये 1902ला आरक्षण दिलं जगात पहिल्यांदा, अशा शिवशाहूच्या वारसाला उपवास करण्याची, आमरण उपोषण करण्याची वेळ यावी, हे राज्यकर्त्यांचे चुकीचे धोरण आहेत आणि याचे फळं यांना भोगावे लागणार आहेत। आपण पाहिलं असेल कुठेतरी आक्रमक पवित्रा सध्या योगेशचा आहे। नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत। मागच्या काही वर्षांपासून या आरक्षणाच्या लढाईमध्ये प्रामुख्यानं एक नाव समोर असतं। काल अचानक राज्य सरकारकडून एक नोट काढण्यात आली आणि वेगवेगळ्या मागण्या होत्या संभाजीराजेंच्या, त्या आपण मान्य केल्या आहेत अशा पद्धतीचं सांगण्यात आलं। तुमचं काय आहे? कारण की तुम्ही देखील मागच्या सरकारशी संबंधित होता, आता विरोधात असला तरी सातत्यानं या सगळ्या विषयांवर तुम्ही आवाज उठवला। नाही, महाविकास आघाडी आहे ना एकदम धूळफेक करते। मुख्यमंत्री तर अक्षरशः ना येडा बनून पेढा खातोय, स्पष्टपणे सांगतो। एक मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पाहिला की ज्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांना पण सोबत घेतलं आणि चर्चा केली आणि रिझल्ट्स घेतले। आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत हे विरोधी पक्षाला तर लांबच आहेत, पण जे मराठ्यांचे नेते जाणीवपूर्वक काम करतात त्यांनाही टॅगिंग केलं त्यांनी आणि त्यावेळेला टॅगिंग नव्हतं, आता टॅगिंग करण्यात आलं आहे आणि आता धुळफेक इतक्या मोठ्या प्रमाणात चालली आहे की आरक्षणाला स्टे मिळाला। त्याच्यानंतर जे काय मंत्रिमंडळाची उपसमितीचं बैठक घेतली, 500 कोटी की 700 कोटी जाहीर करायचं पण काय द्यायचं नाही। आरक्षण घेतल्यानंतर, आरक्षण गेल्यानंतर
सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर पण त्या ठिकाणी भोसले समिती आयोग यांनीच तयार केलं. भोसले समितीचा एक तरी प्रश्न सोडवला का? नाही सोडवला. ज्या महामंडळाचा उल्लेख केला जातो स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांचा, ज्याच्या माथाडी मेळाव्याला हे राष्ट्रवादीचे नेते यायचे, आज त्या महामंडळाला पैसे देताना तुमचे हात आकसले जातात. त्या मराठा समाजाचे CC लोन आता बंद करण्यात आले, टर्म लोन मिळत नाही आहे. म्हणजे मराठ्यांना ना जेवायला घालायचं ना जगू द्यायचं, हे कट कारस्थान आज मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी करत आहे. तुम्ही या महामंडळाचे अध्यक्ष होतात, अजूनही या महामंडळाला संचालक मिळालेले नाही आहेत आणि त्यामुळं टेक्निकल प्रॉब्लेम येतो. त्यामुळं तुमची जी सातत्यानं मागणी होती की ती लोनची मर्यादा आहे ती कुठेतरी वाढवण्यात यावी, 25 लाखापर्यंत न्यावी, ती मान्य होत नाही. अशा पद्धतीनं तर राज्य सरकारकडून सांगण्यात आली. साहेब, महामंडळाची इतकी चांगली योजना आहे की बँकेतून कर्ज घ्यायचं आणि महामंडळ त्यांना व्याज परतावना द्यायचे. इतर महामंडळामध्ये महामंडळ यांना ते सबसिडी स्वतः द्यायचे आणि लोक सबसिडी बुडवायचे. एक हुशार संचालक चेअरमन ते अजून जेलमध्ये आहेत, अण्णाभाऊ साठेचं. म्हणजे इतकं चांगलं महामंडळ बनवलं. यांना काय करायचं होतं? यांना मराठा समाजाला कर्ज मिळालं पाहिजे, याच्यासाठी काय परिपत्र काढणं. मराठा समाजाची मुलं मोठी झाली आहेत, आईवडिलांच्या नावावरती कर्ज घेण्यापेक्षा ते स्वतःच्या नावावरती कर्ज घेऊन व्यवसाय करू शकतात. त्यांना ताकद दिली पाहिजे. जे बँक कर्ज देत नाही त्यांच्या SLBCच्या मिटिंगमध्ये कठोर निर्णय घेतले पाहिजेत. 500,000 कोटी रुपये दिले तर यांच्या बापाचं काय जातं आहे? कोरोनामध्ये विरोधी पक्षांनी सभागृहामध्ये किती पैसे खाल्ले? वाजेसाठी 100 कोटी कसे जमा करताय तुम्ही? म्हणजे इतका मराठ्यांच्या विरोधातलं भूमिका सातत्याने हे सरकार घेते. आजही मराठ्यांच्या विषयावरती स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली पाहिजे ना, आणि लगेच सोडवलं पाहिजे. नवीन समितीचं गठन केले म्हणजे परत धूळफेक, बाकी काय नाही. आणि गाजर दाखवायचं आणि मराठ्यांच्या पाठीमध्ये ना फक्त हात फिरवायचा आणि पुढे ढकलायचं, हेच काम करते, बाकी काय. पुढचं पाऊल काय आहे तुमचं? कारण की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं ते आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष नाही आहे, संचालक नाही आहेत, हे सुरू व्हावं यासाठी तुम्ही काय करणार? मी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठा उद्योजक जे आमचे महामंडळाचे लाभार्थी आहेत त्यांच्याशी मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी सातत्याने बोलत आलेलो आहे. यदा कदाचित खासदारांनी केलेल्या आंदोलनाच्या मधून चांगला मार्ग लागला नाही, सरकारने गांभीर्य घेतलं नाही, तर मी या सगळ्यांशी बोलून परत एक वेगळं आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर सुरू करू. आपण पाहिलं असेल एक पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा नरेंद्र पाटील यांना घेतला आहे. जोपर्यंत हे महामंडळ सुरू होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांशी बोलू, सर्व सभासदांशी बोलू आणि लवकरच एक आंदोलन उभं करू असं देखील त्यांना म्हटलं आहे. कॅमेरामॅन अनुप सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.